सुरुवातीचा आपण वाचून तिथपर्यंत एकदा होता. परमेश्वर जर घर बांधत नाही, होय तुमचं 20 मिनिटच नाही आणि तुम्ही घर बांधताय, रविवारी येताय, दान देताय, दशमान देताय, गाणे बी म्हणताय, पण तुमचं जीवन शेंगापाशी आहे. 20 मिनिटचं काम झालेलं नाही तुमच्यामध्ये आणि एक दिवशी तुमचं घर पडणार. वाचा ते. परमेश्वराचं घर बांधलीच नाही तर ते बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ आहे. हालेलुया. बांधणाऱ्याचं आम्ही म्हणा माझं श्रम व्यर्थ आहे. मी बांधायलो, मी तुम्हाला उभं करायला देवावर, येशू तुम्हाला नीट करेल, देव तुमचं रोग बरा करेल. अहो तुमच्या 20 मिनिटाचं काम मन फिरावचं झालंच नाही आणि मी जी बांधायला उपास करायला 21 दिवस, 40 दिवसाचे माझे उपास चालले आहेत, नाईट प्रेयर चाललेली आहे, प्रार्थनावर प्रार्थना चाललेली आहे, हा पळकाला बोलवतोय, त्या पळकाला बोलवतोय, संदेशवर संदेश, संदेशवर संदेश चाललाय. तुमचा मन फिरावं झाला नाही तर एक दिवशी ती सपाट भिंत पडणार आहे. हालेलुया. मग माझं बांधणं बी, एवढा खर्च बी करणं व्यर्थ गेलं, एवढं जेवण खाऊ घालणं व्यर्थ गेलं, एवढं वरडू आराधना करण्याला व्यर्थ गेलं. कारण तुमचं 20 मिनिटच नाही तुमच्या जीवनामध्ये, तुमचं घर पडणार 1 वर्षात नाही, 2 वर्षात नाही, 3 वर्षात पडणार. हालेलुया. म्हणा हालेलुया. किती जणाला समजत आहे? म्हणून जास्त जर तुम्ही ईश्वर घर बांधताय, म्हणा ईश्वर घर बांधताय, हे गरजेचं आहे.